पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणी महानगरपालिकेतील सफाई कामगार कर्मचारी संघटनांच्या वतीनं महापालिका कार्यालयात आज 18 ऑक्टोबर रोजी थकीत वेतनाच्या मागणीसाठी हलगी बजाव बोंबा मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के भारसाखळे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना आपल्या मागण्यासंदर्भातील निवेदन सादर केले। महापालिकेनं स्वच्छता कामगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3 ते 4 महिन्याचं थकीत वेतन, डीए आणि वार्षिक वेतनवाढ तात्काळ द्यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सेवेत कायम करण्यात यावं, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची थकीत बाकी तात्काळ अदा करावी, सफाई कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार कामाचा अनुभव लक्षात घेता मुकादम, शिपाई, लिपिक, वाहनचालक, स्वच्छता निरीक्षक म्हणून पदोन्नती द्यावी, सफाई कामगारांची वैद्यकीय रजा, बिनपगारी केलेली रजा पगारी करून ती तात्काळ अदा करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। या आंदोलनामध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळावं, तसंच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात व अधिसूचना काढलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी, 100% पीक विमा मंजूर करावा, पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी सक्ती करू नये, तसंच तांत्रिक अडचणीमुळे शासनाच्या पीक कर्ज माफीतून वंचित शेतकऱ्यांवर दाखल केलेले न्यायालयीन खटले रद्द करावेत, अशा विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्यासह मुंजाभाऊ गायकवाड, अर्जुन साबळे, प्रदीप सोनटक्के, प्रसाद गोरे, रमेश लाड, मनीष यादव, अजय चव्हाण, अमोल जाधव, प्रकाश भालेराव, किसन हरकळ, आत्माराम रासवे, संतोष देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने ठेवलेले आहेत। या 7 मागण्या तात्काळ त्यांनी मार्गी लावून पूर्ण नाही केल्या तर यानंतर आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करू। त्यामुळे आमच्या मागण्या लवकरात लवकर शेतकऱ्याच्या पूर्ण कराव्यात ही आम्ही शासनाला यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन आज दिलेलं आहे। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर, तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। आज दुपारी 3 वाजेनंतर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगावसह अन्य भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली तारांबळ झाली। या पावसाचा फटका सोयाबीन, कापूस यांच्यासह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे। सध्या सोयाबीन कापणीचा वेळ आहे, त्याचबरोबर कापूस काढणीचा सुद्धा वेळ असल्यामुळे शेतात तयार असलेल्या पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान होत आहे। अगोदरच पावसाचा लहरीपणा, त्याचबरोबर बाजारात सोयाबीनचे पडलेले भाव यामुळे शेतकरी हवालदिल असताना आज झालेल्या पावसानं उभ्या असलेल्या सोयाबीनच्या पिकांवर व कापसावर मोठ्या प्रमाणाचं नुकसान झालं आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। गंगाखेडच्या साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपप्रवृत्ती पुतळ्याच्या दहनाचा सोहळा होणार असून त्यासाठी 51 फुटी पुतळ्याच्या उभारणीचं काम सुरू करण्यात आलंय। यावर्षीचा सोहळा गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली। गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळकाका चौधरी यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे,
काका मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद झोलकर, रासपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप अळनुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव, नागेश पैठणकर, गजानन महाजन, रमेश आवशेकर, बाळासाहेब राखे, नंदकुमार भरड, हाजी गफार शेख, गुंडेराव देशपांडे, बालासाहेब यादव, संदीप कोटलवार, कारभारी निरस, गजानन जोशी, बाळासाहेब सोनटक्के आदींची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणीत सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आधुनिक वैद्यकशास्त्राचा कोर्स सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे। या वर्षीपासून परभणीत सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आधुनिक वैद्यकशास्त्राचा 1 वर्षाचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून चालवला जाणारा रजिस्टर्ड होमिओपॅथिक डॉक्टरांसाठीचा कोर्स येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करावा, या मागणीचं निवेदन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांना भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या वतीनं देण्यात आलं आहे। याप्रसंगी राजेश देशमुख यांच्यासह डॉक्टर मंजुषा नरवाडकर, ऋतुजा जोशी, शंकर आजेगावकर, प्रियंका खडके, अक्षय डहाळे, भालचंद्र गोरे, अजिंक्य औंढेकर आदींची उपस्थिती होती। विकार अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल 9921691008। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे आणि दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख दमदीप रोडे तसंच नरेश खैराज यांनी आदी जण मुंबईहून आज परभणीकडे येत असताना पाथरीजवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ गाडी थांबवून स्थानिकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली। दरम्यान अँब्युलन्स येईपर्यंत स्वतः शिंदे यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीतून जखमींना उपचारार्थ नेण्यासाठी प्रयत्न केलेत। शिंदे आणि रोडे यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल परिसरातील नागरिकांकडून ऋण व्यक्त करण्यात आले। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। सध्या दसऱ्यासह दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या मंगळवारपासून ठप्प झाल्या आहेत। या घंटागाड्यांच्या चालकांना गेल्या जून महिन्यापासून वेतन नसल्यामुळं घंटागाड्या चालकांनी जोपर्यंत वेतन होणार नाही तोपर्यंत काम बंद राहील अशी ठोस भूमिका घेतली आहे। त्यामुळे शहरातील सफाईच्या कामाचा बोजवारा उडणार असल्याचं दिसून येत आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणी तालुक्यातल्या मांडाखळे येथील प्राध्यापक किरण सोनटके मित्रमंडळाच्या सामाजिक संघटनेची कार्यकारिणी 17 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी कृष्णा जोध यांची निवड करण्यात आली आहे। या संघटनेची दर 3 वर्षांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाते। या वर्षीच्या नवीन कार्यकारिणीमध्ये प्राध्यापक किरण सोनटके मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी जोध यांच्यासह उपाध्यक्षपदी पांडू शिराळ व गजानन लोहट, सचिवपदी सोपान लोहट व कृष्णा रोडगे, सहसचिव महादेव कन्ने, कोषाध्यक्ष सावता राऊत, गोविंद शिराळ, गोविंद कन्ने, सोशल मीडिया प्रमुख दीपक शिराळ, परिणाम शिराळ, कोंडिबा ढाले, एजाज पठाण, माधव शिराळ, गौतम काळे, खजिनदार बाबासाहेब लाटे, किशन करे, तुषार लोहट, प्रवीण सोनटक्के, कार्याध्यक्ष नागेश शिराळ, शेख मोहसिन, प्रल्हाद राऊत आदींची निवड करण्यात आली आहे। या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्राध्यापक किरण सोनटक्के यांनी स्वागत केलंय। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी या मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणात बसलेल्या दोघा उपोषणकर्त्यांना परभणीच्या सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते बंडू नाना सराफ, विठुगुरू वजूरकर, डॉक्टर श्रीराम मसलेकर, योगेश जोशी सोनपेटकर, सचिदानंद कुलकर्णी, पिंटू देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाठवण्यात आलेल्या निवेदनातून ब्राह्मण समाजाच्या दृष्टीनं परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणं अत्यंत गरजेचं असल्याचं स्पष्ट करत विद्यार्थ्यांना बालवर्ग ते पदवीपर्यंत मोफत शिक्षण द्यावं अशी मागणी देखील या निवेदनामध्ये करण्यात आली आहे। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांसह सदस्यांना गावात येऊ देणार नाही असा निर्णय नावकी येथील ग्रामपंचायतीनं एकमुखी ठरावाद्वारे घेतला आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी अनेक वर्षापासून नावकी गावात जन आंदोलन होत आहे। तर जिल्हा पातळीवर राज्यस्तरावरील आंदोलनात या गावाचा नेहमीच सहभाग राहिला आहे। आताही या गावानं एक पाऊल पुढे टाकत मराठा समाजाला आपलं हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना गावबंदीचा निर्णय जाहीर केला आहे। आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर सुद्धा बहिष्कार घालू असा इशारा या संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। 21 ऑक्टोबर रोजी
पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो। हा दिवस भारतातील सर्व पोलीस दलामध्ये शहीद दिन म्हणून पाळला जातोय। यानिमित्त परभणीतल्या पोलीस मुख्यालयातील स्मृतिस्तंभाची पोलीस प्रशासनाच्या वतीनं परिसराची व स्मृतिस्तंभाची स्वच्छता व रंगरंगोटीचं काम सुरू केलं असून त्याबाबत हे काम प्रगतीपथावर असल्याचं दिसून येतं। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। वैदू समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज वैदू समाज विकास संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। त्यात समाजासाठी स्वतंत्र समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, समाजाला एसटीचं आरक्षण देण्यात यावं, अकुशल घटकांना अन्य व्यवसायात स्थिर करण्यासाठी प्रशिक्षण द्यावं व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। निवेदनावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। खासदार संजय जाधव यांच्या प्रेरणेनं ओंकारा मित्र मंडळाच्या वतीनं विद्यानगर येथील गणपती मंदिराजवळील मागील 26 वर्षापासून श्री जगदंबा नवरात्र महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। या नवरात्र महोत्सवात रास दांडिया गरबामध्ये युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी होत असल्याचं दिसून येतं। या नवरात्र दुर्गा महोत्सवामध्ये गरबा दांडिया स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीनं रोख रकमेसह विशेष पारितोषिक दररोज देण्यात येत असल्याची माहिती ओंकारा मित्र मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। बियाणे महामंडळाकडून खरेदी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांना मालच लागला नाही, ते बियाणे अक्षरशः बोगस निघाले, त्यामुळं आपलं मोठं आर्थिक नुकसान झालं अशी तक्रार पूर्णा तालुक्यातल्या वजूर येथील दुर्गा रुक्मिणीकांत वजूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। आपण ताडकळस येथील एका केंद्रावरून 28 जून 2023 रोजी बियाण्याची बॅग खरेदी केली, परंतु ते बियाणं बोगस निघालं, सोयाबीनला मालच लागला नाही, शेंगाही लागल्या नाही, त्यामुळं आपलं मोठं नुकसान झालं असून या सोयाबीन पिकाचा पंचनामा करून तालुका प्रशासनानं मंडळाकडून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संबंधितांनी केली आहे। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसऱ्याच्या दिवशी शमीपूजनाकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात परवानगी देण्यात यावी अशी मागणी विश्वव्यापी ब्राह्मण महासंघाचे लक्ष्मीकांत बाळकृष्ण वजूरकर यांनी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात वर्षानुवर्षापासून शमीपूजनाची परंपरा आहे, त्याप्रमाणे ब्राह्मण पुरोहितांना पूजनासाठी जागा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। सेलूच्या केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या सहशिक्षिका तथा कवयित्री डॉक्टर जयश्री सोन्नेकर यांना नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त झाली आहे। मराठी विषयातील 60 कवींच्या कवितेतील स्त्रीदर्शन या विषयावर त्यांनी प्रबंध विद्यापीठात सादर केला होता। त्यांच्या यशाबद्दल गोविंद जोशी, ॲडव्होकेट LM सुभेदार, अनिरुद्ध जोशी, सुनील कुलकर्णी, महेश खारकर, अभय सुभेदार, जयंत दिग्रसकर आदींनी अभिनंदन केलं आहे। सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।